स्त्रियांना त्रासाला वाचा फोडली जावी यासाठी वेगवेगळे कडक कायदे बनवले गेले. त्यासाठी कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा म्हणजे घटनेमध्ये सुद्धा नमूद करण्यात आलं की जर एखादा कायदा स्त्रियांना किंवा बालकांना जर थोडी पार्शलिटी करत असेल तरी चालेल, परंतु हा कायदा बनला पाहिजे, तो कायदेशीर राहील. परंतु या गोष्टीमुळं असं झालं की ते कायदे नंतर मात्र कालानुरूप बदलले नाहीत किंवा कालानुरूप त्यात बदल झाले नाहीत. आणि आता 4-5 दशकानंतर असं वाटत आहे की अन्यायग्रस्त ही स्त्री इतकाच पुरुष आहे किंवा स्त्रीपेक्षाही जास्त पुरुष आहे. कारण हे कायद्यांची ढाल जी स्त्रियांना दिलेली होती ते त्यांचं संरक्षण करण्यासाठी दिली होती, परंतु त्या कायद्यांचा वापर आता शस्त्र म्हणून केला जात आहे आणि ती तलवार बनून पुरुषांना छाटत आहे अक्षरशः. त्यामुळे हा अन्याय बंद केला पाहिजे आणि समान कायदा आलाच पाहिजे.